जिल्ह्यातील किशोरी आणि महिलांचे आरोग्य सुरक्षित राहावे आणि त्यांना गंभीर आजारांपासून संरक्षण मिळावे यासाठी खुद से जीत या नावाने विशेष आरोग्य उपक्रमाला अधिक गती देण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले। जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शाहू सभागृहात झालेल्या आरोग्य आणि शिक्षण विभागाच्या संयुक्त आढावा बैठकीत मंत्री मुश्रीफ बोलत होते। गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील 17,000 मुलींना लसीकरण दिले जाणार असून त्यापैकी सध्या 9,000 मुलींना लस देण्यात आली आहे। उर्वरित मुलींचे लसीकरण तातडीने पूर्ण व्हावे यासाठी शाळांमार्फत पालकांची संमतीपत्रे घेण्याचा विशेष कॅम्प मोहीम 10 दिवसात राबवण्यात येणार आहे। जिल्ह्यातील सुमारे 2,000 शाळांमध्ये ही मोहीम चालणार आहे। भारतात गर्भाशय मुखाचा कर्करोग हा महिलांमध्ये दुसऱ्या क्रमांकाने आढळणारा कर्करोग आहे। दरवर्षी 75,000 महिलांचा बळी या आजारामुळे जातो। लसीकरणामुळे हा आजार प्रतिबंधित करता येतो। म्हणूनच खुद से जीत हे अभियान केवळ वैद्यकीयच नव्हे तर सामाजिक क्रांतीचे रूप घेऊ शकते, असं मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं। या उपक्रमाच्या पुढच्या टप्प्यात डोळ्यांची मोफत तपासणी करण्यात येणार असून आवश्यक मुलींना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात येईल। तसेच 13 वर्षांवरील मुलींमध्ये स्तनाच्या कर्करोगाबाबत चाचणी अभियानही राबवले जाणार आहे। यासाठी आवश्यक यंत्रणा, मनुष्यबळ, वैद्यकीय महाविद्यालय आणि आरोग्य विभागाच्या सहकार्याने तातडीने उभारण्यात येणार आहेत। बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडके यांनी ग्रामस्तरावर विशेष महिला ग्रामसभा आयोजित करून या आरोग्य उपक्रमांविषयी माहिती आणि जनजागृती करण्याचे निर्देश दिले। महिलांचे आरोग्य सशक्त होण्यासाठी आणि त्यांना सशक्त आयुष्य जगता यावं यासाठी हे उपक्रम निर्णायक ठरणार असून प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन, अधिष्ठाता डॉक्टर सत्यवान मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे, शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांची उपस्थिती होती।